तरी देवाने मारली मेघ ती निघू शकेना. प्रत्यक्ष शहर जरी झाले तरी देवा पुढे ताबन चाले. तेथे खेडे शहरावरी गेले तरी काय होते. देवी देवतांचा कोप झाला, कॉलरा पटकीचा झटका आला. म्हणजे सुधारूच न शके कोणाला पाप वैद्याचा. म्हणून देवता राही प्रसन्न, ऐसे करावे पूजन. गाव सोखी शहर संपन्न, सुखी त्या विना न राहे. मित्रा ऐक याचे उत्तर, देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचेची अवतार. कोपची नाही त्या ठाई, कोप करीती ते दृष्टांवरी. त्यातही उद्धार गावची अंतरी, तेथे निरपराधास छळती जरी तरी दया देव म्हणावे. सर्व लोक लेकरे त्याची, छळना का करील कोणाची. कृती आपुलीच आपणाचाची, शत्रू आपणची आपुले. चहू बाजूंनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण. त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेती. नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार. अशुद्ध हवा पाणी संहार करती जनाचा. काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे. सप्तही धातू पोपती आणे, रोग रूपाने पडायकी. हॉटेली खाणे मसला जाणे, ऐसे बोलती शहाणे. त्यावरी नाना तिखट व्यसने, आगाव्या बेडा सारखी. कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला. कोठे जेवला संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र. त्याने रोग प्रचार झाला, लागट रोग वाढतची गेला. बळी घेतले हजारो लोकांना, वाढुनी साथ. मग कोणी म्हणे कोपरी देवी, कोणी मांत्रिकासी बोलावी. बाहेर भीतरचे समजोनी गावी, काढती आरत्या अंधारी. कोणी करणी कवटाळ म्हणती, कोणी पिशाचास भारती. औषधेही न देता रोगी मारती, मूर्खपणाने. भगत मांत्रिक बाडी जाणते, घुमारे बघती भाविक कोणते. पोटासाठी नाना मते, फैलाविती लोकांमाजी. करविती नवसायास थोर, देवी पूजेचा जोर सोर. रेडे बकरे कोंबडे पामर, कापिताती अज्ञाने. देवानेची केले जीव, तयास कैची मारण्याची हाव. मधले दलाल करती ठेव, आपुली हौस पूर्वावया. संते देवास केले प्रसन्न, जेव्हा बळी दिले कोण. चोखोबा श्री चक्रधर रामकृष्ण, म्हणती प्रसन्न देव भावे. देवासी पाहिजे बलिदान, तो पशु आपुला भ्रम अभिमान. गावचे गेल्या विना ज्ञान, सुखी जीवन न होई. गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार. म्हणूनच रोग राईने बेजार, जाहले सारे जनलोक. गाव भावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. आणि त्याहूनही घरात राहणार, करावा लागेल आदर्श. व्यक्ती वाया आदर्श सम्यक, पाहिजे दिनचर्याच सात्विक. सारे जीवन निरोगी सुरेख, तरीच होईल गावाचे. नियमी बांधला एक एक दिन, त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण. गावही होय आरोग्य संपन्न, सारे प्रसन्न देवी देव. नियमांचा मुख्य आधार, मजबूत पाहिजे निर्धार. त्यावरीच उत्कर्षाची मदार, ऐहिक आणि आध्यात्मिक. नाही तरी मानवाने नियम केले, सर्व जीवन सुरळीत चाले. परी एकदा दुर्लक्ष झाले, की चुकतची जाते. एकदा रात्रभरी जागला, मग सकाळी उठणेच कशाला. आळसात सर्व दिवस गेला, नियम मोडोनी. ध्यास धाक नाही, काळजी नाही, घरचे लोक बोललेच नाही. हा उठला
दिवस अलक्ष्य झाले, उशिरा उठणे अंगवळी पडले, मग बदले ना काही केले उपचार जरी, ऐसे खासया घडू द्यावे, रोज सकाळीच उठावे, न उठता घरच्यांनी जागवावे, झोपणाऱ्याशी निश्चय काही म्हणती उशिरा उठणे, एक भाग्यवंतांची लक्षणे, त्यास काय आहे उणे पोट भराया धनवंता, ऐसे समजोनी आळशी केला, अरे हा भाग्यवान कसला, निजण्यावरी भाग्यवान ठरला, तरी बिमार हा भागी का नव्हे, तो तर निजलाची राहतो, झोपूनची खातो पितो, काय अधिक भाग्यवान म्हणवितो, सांगा सांगा, भाग्यवंतांची उलटी व्याख्या करणे शोभने का शाळ्यासारख्या, अरे सकाळी उठणाऱ्या सखी सख्या भाग्यवंत म्हणावे, श्रमातूनची उपजे भाग्य श्रीमंती, निजणारे तिची हानी करती, इतरा श्रम अधिक पडती, उत्साह घटे आपलाही, झोपी गेला घरचा धनी, सूर्य चालला डोक्यावरुनी, ऊन पडले तरी निजोनी, कण पेरितो झोपेचा, नोकर चाकर आळस करीती, म्हणती घरधनीच झोपती, मग आपणची कैशारीती, काम करावे जाऊनी, ऐसा सारा अंधार पडे, वाजती श्वानाचे चौघडे, मुलबाळ रडे ओरडे, झोप काढती आया बाया, घरदार कोठुनी पवित्र, जागल्यावरही आळसले कात्र, अव्यवस्था माझे सर्वत्र, बद्धकोष्ठता बाळगे, यातूनची वाढती सर्व रोग, वैद्य डॉक्टरांचा लागला भोग, इकडे बिघडत गेले उद्योग, शिरले दुर्भाग्य त्या घरी, प्रातःकाळची आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतू ते धवा, सर्व प्राणी मात्रासी, सर्व वने राणे जागी होती, पुष्पे सारी विकास पावती, पशु पक्षी ही नेहमी उठती प्रातःकाळी, पहाटे दोटा गाय म्हैस, त्यात अधिकची सारांश, पहाट वारा चढवी रक्तास, नारी रोग प्रतिकारक, म्हणून प्रातःकाळी उठावे, ब्राह्म मुहूर्ता डोळ्यांनी बघावे, उठताच प्रातस्मरण करावे, आसन सारी, प्रातस्मरण म्हणजे नवीन स्फूर्ती, उगवत्या दिवशी व्हाया प्रगती, उत्तम कार्य घडावे पूर्ण गती, म्हणून प्रार्थना देवाची, त्यावेळी जो संकल्प करतो, वाईट न घडो ऐसे चिंतितो, तो सुसंस्कारे वाढत जातो, उन्नती मागे वेगाने, म्हणून प्रातस्मरण करावे, नैसर्गिक उत्साह भरे भरावे, मग प्रातर्विधी आटपावे, नित्य महामौलिक, पाडेस शौच मुख मार्जन, त्याने वायू दोषांचे होय शमन, शरीरी नवा जोम निर्माण, होय निर्मळपण लाभोनी, सकाळी करावे उषपान, त्याने अंतरी देयाचे शांतवन, नंतर करावे शीतल स्नान, अति प्रसन्न चित्त राहे, शीत जल स्नानाचे महिमान थोर, तेने कट्या शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सदा तरतर उत्साहाने, मेंदूचा भाग थंड राहिला, तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला, ऐसा थोरांना अनुभव आला, कितीतरी उष्ण पाण्याने स्नान करणे, म्हणजे बिमारची तो समजणे, ऐसी सवय नेहमी लावणे, हानिकारक देहासी, स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी, सामुदायिक ध्यान उपासना करावी, प्रार्थना मंदिरात पडावी, ध्यानास व्हावी निर्मळ, अरुणोदयाची सुवर्ण प्रभा, दिसे लावण्याची शोभा, निसर्ग वाढावी शांती प्रतिभा, अलभ्य लाभा पावती योगी, जन म्हणती योग्यांनी ध्यान करावे, आपण कासया उठावे स्मरावे, हे म्हणणे कदापि नोहे बरवे कोणाचेही, योगी आपली समाधी धरी, साधक सन्मार्गाचा योग करी, जीवन उज्ज्वलतेचा योग संसारी, प्रातःकाळी साधक से
ध्यानावरीच सहल प्रात काळची जरूर करावी सवय रोजची त्याने देह मन राहे निर्मल शुची प्राणवायू स्पर्शाने कोणी धावती कोणी चालती कोणी आसने सूर्य नमस्कार घालती कोणी गाती चिंतन करती ते दृश्य दिसो प्रभाती काही पठन पाठन करावे शरीर मनासी वळण लावावे आयुष्य सुंदर होते आगवे ऐशा क्रमे घरी असो वा आश्रमी प्रवासी असो वा तीर्थधामी प्रातःकाळी नित्य नियमी अभ्यासक्रम उरकवावा घरा आश्रमाची करावी सफाई स्वच्छता मार्गी ठाई ठाई गाई म्हशींचे गोठे सर्वही आरशासारखे करावे गडी माणसांनी सहाय्य द्यावे परी प्रत्येकाने काम करावे आई बाई मिळून उरकवावे कामधंदे झटझट कोणीही बघे अरुणोदयी सडा समाजन रांगोळी रही आत बाहेर गलिच्छता नाही कामे झाली सगळ्यांची ऐसे ज्या गावी झाले समजावे लक्ष्मीचे मन मोहिले आरोग्याचे राज्य आले तया गावी तेथे उदंड आयुष्य वाढते जेथे प्रातःकाळी स्वच्छता होते कोणीही नदिसे झोपला जेथे प्राणी मात्र म्हणून ऐसे नियम करावे चुकली आही चुकवून द्यावे पुन्हा पुन्हा सावरावे वर्तन आपुले ऐसा अभ्यास घडल्यावरी आरोग्य भाग्य नांदे संसारी औषधाची गरजची नुरे शरीरी वाढे अभ्यंतरी नवे तेज पूर्वी प्रातःकाळी माध्याना आणि सायंकाळी जाना होती त्रिकाळ संध्या प्रार्थना संस्कारास्तव लावली ते सर्व काळची उचित म्हणून प्रात ध्यान नियमित आणि सायं प्रार्थना ही नेमस्त करीत जावी सर्वांनी निंद्रिया आदी अंती दिवस रात्रीच्या संधी प्रती आणि भोजन समयी संकल्प होती ते बनती दृढ संस्कार जनी भोजनी हरी आळवणे गीता पाठादी उच्चारणे सात्विक भाव हृदयी भरणे शुद्ध करी जीवनासी श्रोतीयांनी प्रश्न केला भोजनी आळवावे भगवंताला याचे फळ सांगा आम्हाला काय कैसे भोजन म्हणजे आहार घेणे येथे कशाला देवाचे गाणे हास्य विनोद कान करणे उल्हास हास्य ऐका याचेही उत्तर भोजन म्हणजे पिंड संस्कार यज्ञ ही याची म्हणती थोर वैश्वानर अभिमानी भोजनाच्या वेळी प्रसन्न हे दिया विचार शुभ चिंतन तैसेची भिनती निर्मळ गुण अन्ना सवे पवित्र धूप सुगंध सात्विक तेने वातावरण रोग नाशक रांगोळ्या आदी प्रसन्नकारक स्वच्छ असावी जागा तरी स्वच्छते विना जे भोजन समजावे ते मलिनपण अग्नी वाढाया हात पाय धुवून पुसोनी भोजन करावे काही करावे भोजनापूर्वी काम जेणे मिळे सकळासी आराम काय होत असे सुगम सर्वजना मिळवणी कोणी आसने पाठ टाकावे कोणी वाढावे पाणी ठेवावे कोणी उदबत्ती धूप लावावे सुगंधासाठी प्रथम बसोनी पाठ म्हणावा गंभीर सुरे रंग भरावा वाढणे संपदा शांती मंत्र गावा गांभीर्याने मग करावे ब्रह्मार्पण आदराने करावे अन्न सेवन भोजन ही श्लोक मधुर वचन उल्हासाने बोलावे भोजनापूर्वी आचमन त्याचा उद्देश अग्निदीपन चित्राहुनी जल आवर्तन समर्पण हाची भाव त्याचा ईश्वर उपदविले अन्न ते अन्न ईश्वरी कृपादान ज्यावरी सर्वांचे असे जीवन त्याचे ऋण आठवावे त्याची देखणे जीवजन त्यांना आधी लाभावे अन्न यासाठी विश्वदेवाचे संतर्पण यज्ञमय भोजन यावावे भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद समजूनी सुखे घ्यावा आस्वाद ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विषद
पद ते अन्न सेवावे सेवेस्तव ऐशा सद्भावे आदरे सेवावे उत्तम श्लोक भोजनी गावे वेडे वाकडे न बोलावे क्रोधान यावे भोजन समयी हास्य विनोद जरी असला तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला उचिष्ट कन पाहिजे टाकला भोजन प्रसंगी राजस तामस सात्विक भोजनाचे प्रकार अनेक त्यात आपली शक्ती पाहुणी सम्यक पचेल तैसे करावे कोणी सज्जन म्हणती भले पचनासाठी सर्वची खाद्य निर्मिले परंतु पचनाचे तारतम्य पाहिजे जुळवणी कोणी खाद्य रोग करी कोणी खाद्य भोग भरी कोणी खाद्य वाईट संस्कारी करीते प्राण्या काही जीव चून खडीही खाती काही मांस किडे भक्षिती परंतु त्याची स्वभाव प्रकृती याची परी आहे मानवाने काय खावे म्हणजे मानव पर्यंती शोभावे हेची येथे पहावे लागते सज्जनासी शुद्ध सात्विक अन्न घेतले त्याने सात्विक विचार प्रवर्तले तामस राजस खाद्य सेविले तैसे झाले आचरण मध्यमासाहार करीती कोणी विकार बुद्धी वाढे मनमानी भलतेची रोग जाती लागुनी सांसर्गिक आदी हे तो निश्चितची आहे खाद्य रस उत्पन्न होय रक्तापासून मांस मेद वीर्य निसंशय होती शरीरी जैसे ज्याचे रक्त रसगुण तैसे विचार होती स्फुरण क्रूर शूर मंद बुद्धिमान रक्त मिश्रणे दिसताती काही अनुवंशिक गुण येती रक्त रेताची मिश्र स्थिती काही खाण्या पिण्याचेही होती संस्कार अंगी काही संगतीने वळण लागे भूमी पात्र काही परिणाम जागे काही प्रयत्नशीलतेचे धागे वळविती जीवा हे सर्व जरी खरे असले तरी मुख्य अंग खाद्य पेयची झाले कारण त्यानेच बनले घटले रक्त मांस जीवांचे उत्तम रक्ताचे असावे शरीर तरी अन्नही उत्तमची खावे सुंदर भास्कर खाता मेंदू इंद्रियावर भास्करताची येईल मग विषय वासना नावरे लागेल बहिरंगाचे वारे झगडती जैसी जनावरे तैसे अनावर मानवही ज्याची क्रूर कर्मची करणे आहे त्याने त्याची खावे निसंशय तैसेची भोगावे पाय झाली या अंगी त्यासी मनुष्यपण लाभावे ऐसे वाटे जीवे भावे त्याने सात्विक अन्नाची सेवावे सर्व तो परी एकाने ऐसा प्रश्न केला सात्विक अन्न कुठले गरीबाला त्याने काय करावे बोला जीवनासाठी मित्र हो सात्विक अन्नाची सहज मिळते जे श्रमाने शेतीत पिकते भाजी भाकरी भात पोळी लाभते अल्प प्रयासे सूर्य किरणांनी तयार झाली कंद भाज्या फळे बागेत पिकली सत्वांश युक्त सर्व ती भली आरोग्यदायी साधे सहज ताजे पावन तेची असे सात्विक अन्न नाना विकृतींचे मिष्टान्न ते सात्विक नव्हे कळना कोणताही सात्विक ज्या सत्वे जगती गरीब लोक सात्विक म्हणजे शरीर पोषक आरोग्यदायी सुसंस्कारी तळले मिटले खाऊ नये आंबट खारट सेवू नये तैसे अति गोडही जेवू नये भोजनी कोणी मिष्टान्न नेहमी सेवू नये तळण मसाले खाऊ नये मिरची वरी सोकावू नये सर्वांनीच स्वच्छ असावे सात्विक अन्न ताजे रुचिकर आणि रसपूर्ण पाले भाजी फळभाजी विभिन्न स्वाद संपन्न मुळातची उगीच आटवून रबडी खाणे वाटून पुरण पोळी करणे तळून भजे पुऱ्या जेवणे उन्मत्तांचे भोजन हे साडून गाळून केला रवा किसून भरला खवा खाताना जीभ करी वाहवा पोट जाई कामातुनी काहींनी खाण्याचीच वाढवली कला भात खाती टोपला वरोणी चिंच पाणी पेला भातावरी घेती
काही लाडू पेढे खूपची खाती, रबडी हलवा दंडोनी घेती, पैसे ठरवणी माप लाविती खावयाचे, मग त्याने पचन होईना, सारा शरीराचा होय धिंगाणा, नाना रोग जळती यातना द्यावयासी, कोणी स्वादासाठी भोजन करीती, नको असे तरी पोटात कोंबती, मग बिमारी घेऊन उठली कॉलरा भजना असणानी, काहींना होते उदरकुंदी, चाले अपमानातुनी दुर्गंधी, लोक हसती खाणे पिणे स्वच्छंदी, काय तो म्हणूनिया प्रकृतीच्या विरुद्ध आहार, नाही काळ वेळाचा सुमार, आंबट तेलकट आदी विषम मिश्र ऐसा आहार विषारी, काही लोक ऐसेची खाते, प्रकृती बिघडल्या औषधे घेती, गरिबास कुठली ती संपत्ती, वैद्य होती घरोघरी, डॉक्टर म्हणती पथ्याची नाही, तेने रोगाचे मूळ तैसेची राही, रोगी पाहती तेच नित्यही, मृत्यूची घाई झाल्या परी, पहिले खाऊनी मस्त व्हावे, मग औषधी घेऊनी पचवावे, ऐसे उपद्रव कासयासी करावे उन्नतपणे, उगीच आहे ऐसे खाणे, पचविण्यासाठी चूर्ण घेणे, अन्नरसाची नासाडी करणे कशासाठी, आत वाढत जाता विकृती, धर्मांतरी ही काय करीती, नष्ट करोनी औषधे संपत्ती, मुखी माती पडत असे, परंतु लोक आग्रही पडती, हितचिंतक म्हणून खाया देती, ते समजावे घातक श्रोती, ठेवावी निश्चिती आहाराची, नियमित सात्विक अन्नाची खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे, दूध दही आपल्या परी सेवावे, भोजना करावे औषधची, सर्व भोजनी उत्तम भोजना, ज्यात गोड दुग्ध रक्त वक्रपान, समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी, गोदूध नित्य सेवन करिता, काया कल्पची होय तत्वता, शक्ती चपलता बुद्धिमत्ता, आरोग्य हाता नित्य राही, निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ, हे पाऊल ठेवीतील गावात तुकड्या म्हणे, इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत, व्यक्ती आचारे ग्राम वर्णित, 14वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांनी नाम जपास करावी सुरुवात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवाय नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा नित्याय शुद्धाय संबरा. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीला सर्वप्रथम वंदन करते आणि सर्व माझ्या जमलेल्या महिला मंडळी आणि पुरुष मंडळींना नम्रतेने जयगुरु करते. अणुरेणूमध्ये वास करणारी अदृश्य रूपाने ओंकार स्वरूप प्रणव शक्ती म्हणजेच ईश्वर शक्ती. पूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच 115व्या ग्राम जयंती महोत्सव प्रित्यर्थ जमलेल्या ग्रामगीता पठणाकरिता सर्व बंधू आणि भगिनींनो
आज मला 14वा अध्याय ग्राम आरोग्य याबद्दल बोलण्याकरिता तुम्ही निमंत्रित केले, त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचे आभार मानते आणि माझ्या वाणीला ईश्वर कृपेने चालना देते. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. तर आजचा अध्याय आहे ग्राम आरोग्य. ग्राम म्हणजे खेडी, आरोग्य म्हणजे आपल्या शरीरातील सप्त धातूंची साम्यावस्था राखणे होय. साम्यावस्था राखणे होय. तर आता गाव हे कसं प्रत्येक एक एक घरापासून बनलेलं असतं. महाराजांनी सार्वजनिक आरोग्यापेक्षा वैयक्तिक आरोग्य हे कसे सुधारावे याबद्दल जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे कसे निरोगी राखले जाईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. महाराजांनी रोगराईची कारणे आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेलं जे अज्ञान आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे की गावातील काही लोक असे म्हणताना आढळतात की कॉलरा आला, पटकीचा झटका आला किंवा जे आताच येऊन गेलेला कोविड रोग हा देवाच्या कोपामुळे आला. परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा रे, हे सर्व रोग देवाच्या कोपामुळे आलेले नाहीत, तर ते आले आपल्या आचरणामुळे. आपले आचरणच हे शत्रू बनते. चहूबाजूनी घाण केली असता त्यामध्ये रोगजंतू निर्माण होतात आणि ते रोगजंतूच आपल्याला मारक ठरतात, निरनिराळे रोग उत्पन्न करतात. नियमित राहणी, आचार नाही, आहार विहार शुद्ध नाही, तसेच चहूबाजूनी पसरलेली ही हवा, पाणी तेही घाणेरडे, या सर्व अशुद्ध वातावरणामुळे ते आपल्याला मारक ठरते. काहीही खाणे, केव्हाही खाणे, वाटेल तसे राहणे यामुळे शरीरातील सप्त धातू दूषित होतात. यावरून आपल्याला असं लक्षात येते की महाराजांना आयुर्वेदाचे देखील बहुतेक खूपच जास्त ज्ञान होते, परंतु महाराजांनी ते अगदी सोप्या शब्दात सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्येचं जे पालन करावं, कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट करू नये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हॉटेली खाणे मस ना जाणे असे महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात. तर काहीही नियम कुणासाठी राहिलेला नाही. वाटेल तसे राहणे, परत कोणताही कोठेही रोगी थुंकतो, ते कुठेही जेवतो, कोणत्याही सानिध्यात येतो, निरनिराळे त्यापासून रोग निर्माण होतात, रोग फैलावत जातात, लागट रोग आणखीनच वाढत जातात. तर पुढे आपले जे ग्रामीण भागातील काही स्वतःला सुसंस्कृत मानणारे लोक देखील म्हणतात की देवी कोपली, मांत्रिकाला बोलवा. तर निरनिराळे भूत पिशाचाने भारावून मंत्राने त्या रोग्याला औषध न देता मारतात. असे भगत, मांत्रिक, अरबाडी, घुमाडे लोक हे जे भोळे लोक कोण आहेत हे शोध घेतात आणि त्यापासून भोळे लोक कोण आहेत हे शोध घेतात आणि त्यांच्यामध्ये आपली भ्रमिष्ट मते फैलावतात. लोक अज्ञानाने भोळे लोक ते पण ते करायला तयार होतात की बाबा रे, आपण आता देवी समोर एखादं कोंबडं कापू, एखादा बकरा कापू, त्यामुळे देवी आपल्याला कोपलेली ती शांत होईल आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवेल. परंतु महाराज म्हणतात बाबा रे, असं काही नसतं. जे संत लोक असतात त्यांनी कोणते असे जीव बलिदान केले, त्यांनी म्हटले की देव हा भावनेने प्रसन्न होतो. त्यांना देवाला जे बलिदान पाहिजे ते जीव नाही, तर आपल्यातील जे भ्रम, अभिमान आहे त्याचं बलिदान पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक, पाहिजे दिनचर्या सात्विक, तर सारे जीवन निरोगी सुरेख, तरच होईल गावाचे. म्हणून आदर्श दिनचर्या आपण सर्वांनी पालन केली पाहिजे. आदर्श दिनचर्या म्हणजे काय हो, तर प्रातःकाली उठावे, दंतधावन करावे, शौचास जावे, स्नान करावे. यामुळे व्यक्ती निरोगी आणि स्वस्थ होतो. स्वस्थ पुरुषाची लक्षणे आयुर्वेदात देखील सांगितलेली आहे. समदोषः समाग्निश्च समधातु मलप्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय, तर शरीरातील सप्त धातू, त्रिदोष, त्रिमल हे साम्यावस्थेत असणे, तसेच आपलं मन प्रसन्न असणे हे म्हणजेच निरोगी स्वस्थ पुरुषाची लक्षणे आहेत. जर वरील नियमांचे पालन नाही केले तर मग आपल्याला निरनिराळे आजार उत्पन्न होतात. जर खूप वेळ जागरण केलं तर पित्त दोष वाढतो, वात दोष वाढतो आणि जर खूप वेळ लोळत पडलो तर कफ दोष वाढतो. कफ दोषामुळे निरनिराळे आजार तयार होतात, जसं की तमगुणाची जास्त वाढ होते. त्यामुळे काय होतं, तर शौचास जाण्यास बद्धकोष्ठता निर्माण होते, त्यातूनच तर निरनिराळे आजार होतात. म्हणून
सर्वांनी नियमित दिनचर्या पालन करावे असे महाराज म्हणतात. प्रातःकालची आरोग्यदायी हवा ही सर्व जीवांना मानवणारी असते. त्यामुळे महाराज म्हणतात प्रातःकाळी उठावे, ब्रह्ममुहूर्त डोळ्यांनी पाहावा, प्रातस्मरण करावे आसनस्थानी. प्रातस्मरण म्हणजे काय, तर आपला जो दिवस उगवला त्या दिवसामध्ये आपली कशी प्रगती व्हावी याबद्दल देवाला केलेली प्रार्थना म्हणजे प्रातस्मरण होय. महाराजांनी जे दिनचर्या आहे त्याचे कसे पालन करावे आणि त्यामुळे काय काय फायदे होतात याबद्दल सांगितलेले आहे. महाराज म्हणतात प्रातःकाळी उठल्याच्या नंतर शौचविधी आटोपल्यानंतर मुखमार्जन करावे. त्यामुळे आपले जे शरीरातील जे घाण आहे ती निघून जाते, शरीरावर नवीन जोम तेज निर्माण होतं. त्याचप्रमाणे जर आपण उषपान केले, थंड पाणी पिले तर शरीरातील अवयव हे शांत होतात आणि नंतर योग्य प्रकारे व्यायाम केल्याच्या नंतर आपल्याला स्फूर्ती प्राप्त होते. व्यायाम केल्यामुळे स्वेद प्रवृत्ती जास्त झाल्यामुळे नंतर स्नान करावे. स्नान करताना थंड पाणी वापरावे. महाराज म्हणतात थंड म्हणजे सुखोष्ण पाणी, एकदम थंड असं नाही तर सुखोष्ण पाणी वापरावं. जो उष्ण पाण्याने स्नान करणार तो रोगी आहे असं समजावं. थंड पाण्याने स्नान केल्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते, शरीरातील तेज वाढते आणि त्वचेला देखील ऊर्जा प्राप्त होते. स्नानानंतर सामुदायिक प्रार्थना. महाराजांनी असं सांगितले की प्रातःकाली सामुदायिक ध्यान उपासना करावी, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना करावी. ह्या दोन महाराजांनी सांगितलेल्या साधना आहेत. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य स्थैर्य राहतं. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. महाराज म्हणतात की ज्या गावामध्ये सकाळी उठल्याच्या नंतर जिथे कोणी झोपलेले दिसत नाही, सगळीकडे स्वच्छता दिसते, तेथे त्या गावाने लक्ष्मीचे मन मोहिले आहे असे समजावे. महाराजांनी स्वच्छतेला फार महत्व दिलेलं आहे. श्रोत्यांनी महाराजांना विचारलं की महाराज जेवण करताना आपण देवाचं नाव का बरं घ्यावं. तर महाराज म्हणतात बाबा रे, हे शरीर हे सप्त धातूने बनलेले आहे आणि या सप्त धातू शरीराला आपण जसे संस्कार करू तसा आपला देह निर्माण होतो, तसं आपलं मन निर्माण होतं. त्यामुळे निर्मळ जागी नेहमी जेवण करावं. जे भोजन करणे म्हणजे पिंड संस्कार आहे आणि जठराग्नीस आपण अन्नाची आहुती देणे म्हणजे तो एक मोठा यज्ञ आहे. महाराज जेवण करताना नेहमी शुभचिंतन सुविचार करावे. त्यामुळे निर्मळ सुविचार किंवा निर्मळ विचार आपल्या सोबत अन्नासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि चांगले मन निर्माण होते. आता अन्नाचे प्रकार तर वेगवेगळे आहेत, राजस, तामस, सात्विक. तर नेहमी सात्विक अन्न भोजन सेवन करावं. सात्विक म्हणजे काय हो, जे आता ताजे बनवलेले आहे असे सात्विक अन्न नेहमी सेवन करावे. राजस म्हणजे खूप तिखट स्पायसी असं नाही खायला पाहिजे. तामस म्हणजे शिळे पाळे अन्न फ्रीज मध्ये ठेवून परत दुसऱ्या दिवशी तापवणं, हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे असे अन्न सेवन करणे अतिशय वाईट आहे. उत्तम रक्ताचे असावे शरीर, तरी अन्नही खावे उत्तम सुंदर असे महाराज म्हणतात. कारण सात्विक अन्न खाल्ल्यामुळे काय होतं तर असं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्त धातू तयार होतात आणि ज्या माणसाला शुद्ध रक्त हवं असेल त्यांनी नक्कीच सात्विक जेवण करावं. सर्व भोजनी भोजन गोघृत गोदुग्ध तक्रपान समजावे अमृता परी सेवन शरीरासाठी. तर गोदुग्धाला महत्व महाराजांनी खूप दिलेलं आहे. गोघृत, गो तक्रपान म्हणजे ताक पिणे वगैरे हे फार महत्वाचं आहे. तर असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा रे, तुम्ही सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपल्या गावामध्ये रोगराई पसरणार नाही, सर्वजण सगळे निरोगी राहतील. त्यामुळे नेहमी सर्वांनी दिनचर्याचं पालन करावं. असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले सद्गुरू आहेत. सद्गुरू कसे आहेत तर कुणाकडून काही अपेक्षा न ठेवणारे. त्यांना लोकांनी भरपूर दिलं परंतु तेच तर त्यांनी त्यांना वापस केलं. महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की याद रखो, हजारों नहीं लाखों रुपयों की ढेर भी अगर तुम मेरे सामने रखोगे तो वो मेरे मिट्टी के समान है. मी करोड़पति लखोपति ऐसे भगवान का लड़का हूँ, मैं किसी से कुछ नहीं मांगता, लेकिन मेरा एक ही काम करो कि मेरा जो वाङ्मय है सबके लाख लोकांपर्यंत पोहोचवा असं महाराजांना सांगायचं आपल्याला. तर
असे महाराज आपल्या समोरच्या जन्मात मिळणार नाही. म्हणून हे मानवा, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, तू संत बनेगा, सत्संगी बनेगा, तू भगवान बनेगा, ईश्वर बनेगा. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय गुरु. घडल्यावर त्यावर अंधश्रद्धा, स्वस्थ पुरुष आणि महाराजांचा आयुर्वेदावर प्रभाव आणि स्वच्छता आणि आहार विहार यावर खूपच सुंदर त्यांनी आपले विचार मांडले, महाराजांचे विचार मांडले. त्याबद्दल मी ग्राम जयंती महोत्सव समितीतर्फे त्यांचे आभार मानते. उद्याचा अध्याय आहे गोवंश सुधार. सौ कलावती ताई खोरगडे त्या उद्या तयार राहतील अशी मी त्यांना विनंती करते. आरतीसाठी उभ्या राहा. जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुख करती, तुम्ही हो सागर ज्ञानन के, तुम्ही हो आगर ध्यानन के, तुम्ही हो तारक जानन के, तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपाल अजानन के, बतायो ज्ञान ज्ञानन को, मिटायो जन्म मरण को, ये जग पार जियो आधार, बता कर सार मिलायो रूप हरि हर की, दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की. पंथ निरपाल तुम्हारा है, देख कर काल थरारा है, सहज के सहज उजाला है, सहज को सहज निहारा है, सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है. लगे नहीं कर मालाई को, लगे नहीं ताल सुराई को, सहज नर ध्यान हटे तन भान, मस्त हो जान, मिले निज ठार सुखा करती, दया घन सद्गुरु सुख करती. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती. तुम्हारा ऊंचा है जलवा, लगे नहीं वेदन को भी पार, द्वार पर खड़े नगारे द्वार, चले दशनाथों की झनकार, बना है विवेक अर्जनिहार, झिलमिल ज्योत जले झकरार, अंग पर पंचधातु की शान, गले में साखरत्न की माल, सदा रहे मगन लगाइयो लगन, रूप नित लगन, चाहता राखे सुर नर की, दया घन सद्गुरु सुख करती. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती. तुम्हारी महिमा परंपार, कली में तेरो ही आधार, प्रगट हो गए संत अवतार, भक्त का कर दे बेड़ा पार. नाम जो भजे तुम्हारा यार, जन्म नहीं आवे बारंबार. दीन अवतार तुम्हारे आर, चरण पर शीश धरे लपटाए, कृपा कर नाथ दीन के साथ, तुनि हो पितुमात, अरज टुकड़ा के भव हर की, दया घन सद्गुरु सुख करती. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख करती. जय देवी ग्रामगीता, अवतार विश्वहिता, माऊली भारताची राष्ट्रसंत धुरीता. जय देवी ग्रामगीता,
उजळीला सत्य धर्म ज्ञान भक्ती युक्त कर्म कणकणी जीवनाच्या आकळीले वेद वर्म जय देवी ग्रामगीता चिन्मय कांती अंगी सौम्यमूर्ती परिश्रमी फडकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी ग्रामगीता विठ्ठल स्मृतिदाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदानी कोदे जनी ब्रह्मानंद जय देवी ग्रामगीता नर होय नारायण जन हाची जनार्दन धुवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा होऊन जय देवी ग्रामगीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती समुदाय आचाराची तुझ ओवाळू आरती जय देवी ग्रामगीता संसार सारवाया मार्ग दाहिशी आम्हा सद्भावी शरणागत गुरुदास सुदामा जय देवी ग्रामगीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ग्रामगीता गौरम करुणावतारम प्रसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम विद्यालविंदे भवं भवामि चैतन्यमां मंदारमाला पुत्रालकानि कपालमाला शिवशंकरा दिव्यांबराय च दिव्यांबराय नमः शिवाय च नमः शिवाय असती समशा कचलं सिंधु पात्रे सुगतव शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखितेर्वा शारदा सर्वकालं तदभिषमाना मेषपादं नयाते मंत्र पुष्पांजलि समर्पयामि।